संघटना तसेच टाळकरी माळकरी विनेकरी आणि येथे उपस्थित
अभंगाचा सरळ तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला नामाचं महत्त्व सांगताय. तुकोबाराय काय सांगताय? नामाचा कीर्तन साधनापायी सोपे. नामस्मरण हे साधन सोपे आणि हे साधन काय करतं तर जळतीला पापे जन्मांतरी. आपली जन्मांतरीची पापे जळून जातात. कशामुळे जातात? नामस्मरणामुळे जातात. बरं, नामस्मरण करण्यासाठी आपल्याला कोणतं कष्ट आहे का? नरकटी सायाचं दावे मनांतरा सुखे येतो घरा नारायण. आपल्याला नामामनात जायची योग याग तप व्रत दान करण्याची गरज आहे का? नाही. सुखे येतो घरा नारायण. नामस्मरण केल्यामुळं देवच आपल्या घरी येतो. मग ते नामस्मरण कसं करायचं? हाईचं वैसोनी करायचं चित्त आवडी आनंद आळवावा. एका जागेवर बसायचं, एक चित्त करायचं आणि त्या देवाला आळवायचं. मग कोणतं नामस्मरण करायचं ते तुम्हाला तुकोबाराय सांगतात. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा नंद माधवा सर्व काळ. राम कृष्ण हरी विठ्ठल आणि केशवा या मंत्राचा सदा सर्व काळ जप करायचा. शेवटी तुकोबाराय सांगतात की याच्यापेक्षा दुसरं साधनच नाही. याविना निकटतापणे साधन. विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो याच्यापेक्षा दुसरं साधन नाही. आणि शेवट सांगतात तुकोबाराय, तुका म्हणे सोपे आहे सर्व गुण. देवाला प्राप्त करण्यासाठी अनेक साधन आहेत, पण त्याच्यापेक्षा सोपं साधन असणार ते म्हणजे कोणते? नामस्मरण. आणि हे सगळ्यात सोपं साधन आहे. मग ते घेणार कोण? तर जे शहाणे शहाणातून धनी घेत असते. तिथे यायला बाळांचं काम नाही. शहाणातून धनी घेत असते. जे कोणी शहाणे आहेत तेच नामस्मरण करू शकतात. आपण कोण आहोत? मग आपण नामस्मरण करायचं का नाही? असा अभंगाचा साधा सरळ सोपा विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर कीर्तनाचे नियम आहेत. कीर्तनाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेस कानाने टाळी आणि मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. कारण देवाने हा मंत्र आपल्याला कशासाठी दिलाय? तुम्ही कधी
आपल्या अवतीभोवती फिरणारे मच्छर ना तो कधी मच्छर मारायला लांब जातो का? नाही. तर आपल्याला त्यांनी त्रास दिला तर आपण त्यांना मारतो. तसंच आपल्याकडून दिवसभरात जे काही कळत नकळत पाप घडतं ना, त्या पापाचे पक्षी, त्या पापाचे मच्छर आपल्या अवतीभोवती फिरत असतात. ते आपल्याला दिसत नाही, पण ते काय करतात माहितीये का? फिरत 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 आपल्या डोक्यावर येऊन बसतात. आणि एकदा का ते डोक्यावर बसले की माणसाचं कीर्तनात लक्ष लागू देत नाही. मग ते पक्षी विचार करायला लागतात, घराला कुलूप लावलं का, फुलपाती चावी आणली का, टोपल्याचं झाकण ठेवलं का, असं विचार पण करायला लागतं. ते पापाचे पक्षी विचार करायला लागतात. ते कीर्तन भजनामध्ये ध्यान लागू देत नाही. मग त्या पापाच्या पक्ष्यांना बुडबुडे लावायचं. ते आपल्या अवतीभोवती फिरताना आपल्या डोक्यावर घर करतात. मग ते आपल्या डोक्यावर बसून घर करण्याआधीच त्यांना बुडबुड लावायचं. काय करायचं मग त्यासाठी? ज्यावेळी आपण मुखाने नामस्मरण करत असतो, विठ्ठल विठ्ठल भजन चालू असेल, त्यावेळी हाताने टाळी वाजवायची. म्हणजे ते पापाचे पक्षी उडून जातात. आणि मग उडून जाऊन काय करतात माहितीये का? जे टाळी वाजवत नाहीत त्यांच्याच डोक्यावर जाऊन बसतात. विठ्ठल विठ्ठल. आता कुणाच्या डोक्यावर बसले? म्हणून नेहमी भजन कीर्तनामध्ये टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचं, त्या देवाच्या ध्यानामध्ये मग्न राहायचं. कारण कीर्तनाचा नियम आहे. कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपण देवाचंच होऊन बसायचं, त्याचं नामस्मरण करायचं. कारण या नामस्मरणाचा फायदाच तेवढा आहे. आपला हा पारायण सोहळा कशाच्या निमित्ताने? नामदेव महाराजांच्या 674व्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्ताचा हा पारायण सोहळा आहे. आपला जर एखादा माणूस देवाकडे गेला, आपण आठवण किती दिवस काढतो? लई 3 वर्ष, नंतर नाही. पण नामदेव महाराजांना किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? 674. तरी सुद्धा त्यांच्या समाधी संजीवन सोहळ्यामुळे किंवा सोहळ्यासाठी एवढा मोठा उत्सव आपण साजरा करतोय. कारण त्यांचं महात्म्य तेवढं आहे. नामदेव महाराजांचं आयुष्य 80 वर्षाचं होतं. ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घेतली. तुकोबारायांनी 42व्या वर्षी वैकुंठ गमन केलं. नाथ महाराजांनी 62व्या वर्षी जल समाधी घेतली. पण नामदेव महाराजांना 80 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलं. आणि या 80 वर्षामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त परमार्थ केला, देवाचं नामस्मरण केलं. एवढी सुंदर वाणी त्यांची होती की त्यांच्या सुंदर वाणीमुळे देव सुद्धा उडायचा. सगळ्यांना माहितीये की त्यांनी देवाला एवढा हट्ट केला की जगाच्या मालकाला त्यांच्या पुण्यात येऊन त्यांच्या समोर बसून नैवेद्य घालावं लागलं. माहितीये ना? नामदेवरायांनी देवाला किती गोड विनंती केली हो. अरे देवा, ये ना रे, मला खेळायला जायचंय. ये ना रे देवा, खा ना रे माझा नैवेद्य. हे बघ, तू तुला आला नाहीस ना, खूप विलंब झाला, आई बाबा ओरडतील. ये ना रे देवा. तरी सुद्धा देव येईना. म्हणून नामदेवरायांनी काय केलं? देवाला धमकी दिली. हे बघ देवा, आता जर तू आला नाहीस तर तुझ्या पायावर डोका आपटून प्राण देईन. येतोयस का नाहीस का आपटून डोकं?
नामदेवराय सुद्धा देवाला विनंती करायचे, हे बघ देवा, जर तू आता आला नाहीस ना तर मी माझं डोकं फोडून देईन. येतोयस का नाहीस का फोडू नको. आणि बघता काय, जगाचा मालक बाल नाट्यासाठी त्याला यावंच लागलं, प्रकट व्हावं लागलं आणि नामदेवरायांच्या हातून खीर खावी लागली. बरं, हे दामोशेट्टी आणि गोलाई मातेनं पाहिलं, त्यांना हा विश्वास बसला की आपल्या मुलाच्या हातचं कोण खातंय, जगाचा मालक येऊन खातोय. पण काय होतं माहितीये का, आजकालच्या लोकांना हे पटत नाही. त्यावेळी बघणारे फक्त कोण होते, दामोशेट्टी आणि गोलाई माता. म्हणतात की हे घडलंच का, असे प्रश्न विचारणारे सुद्धा आहेत की नाही. त्यांना विश्वास बसत नाही संतांच्या कार्यावर. कारण काय माहितीये का, एक तर त्यांना कीर्तनात यायचं नसतं, शेजारचे म्हणतात म्हणून येतात. बरं, येतात ते येतात, बसतात ते बसतात, घरी जाताना चांगली चप्पल घेऊन जातात आणि मागून म्हणून सुद्धा बघत नाही. अशांना प्रश्न पडतो की हे नक्की खरं आहे का. पण याला पुरावे सुद्धा आहेत. गोडीनं नसतं ग, पुरावे ना लिहून ठेवले लोकांनी. बरं, अजून सुद्धा एक जिवंत पुरावा या पृथ्वीवरती आहे. नामदेव महाराज पंढरपूरला निघाले होते आणि औंध्याच्या नागनाथ मंदिरामध्ये कीर्तनाला थांबले. त्यांचं कीर्तन चालू झालं, पण त्या औंध्याच्या नागनाथ मंदिरातले जे ब्राह्मण होते, कर्मठ ब्राह्मण होते ना, त्यांनी नामदेव रायांना चालू कीर्तनातून मंदिरातून हकलवलं. चालू कीर्तनातून बाहेर काढलं. आता काय करायचं, त्यांनी नामदेव महाराज मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि त्यांनी कीर्तन सुरू केले. त्यांचे कीर्तन सुरू झालं. बघता बघता सगळे देवदेवता त्यांच्या कीर्तनाला उपस्थित राहिले. माणसं सुद्धा होती कीर्तनाला. पण नामदेव रायांना प्रश्न पडला की ज्याच्या रावणामध्ये मला सद्गुरू भेटला, तो नागनाथ देव माझ्या कीर्तनाला उपस्थित नाही, माझ्याकडे पाठ करून उभा आहे. हा प्रश्न कोणाला पडला, नामदेव महाराजांना पडला. आणि बघता बघता ते औंध्याचं नागनाथ मंदिर पूर्वेला तोड करून असताना जी काही शिवाची मंदिर आहेत ना, सगळे पूर्वेला तोंड करून असतात, पण ते मंदिर पश्चिमेला तोंड करून आहे. का तर नामदेवरायांच्या नामाच्या जोरावरती, साधनेवरती ते मंदिर सुद्धा करतात. नामदेवरायांनी आपल्या खऱ्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार कोणी केला, नामदेवरायांनी केला. आणि आपला वारकरी संप्रदाय हा पंजाबपर्यंत पोहोचवला. आपण नामदेवरायांना काय म्हणतो, संत नामदेव म्हणतो, बरोबर. पण पंजाबामध्ये त्यांना भगवान नामदेवजी या नावाने ओळखले जातात. आपण संत नामदेव म्हणून सोडून देतो, तिथं भगवान नामदेवरायांची पूजा केली जाते. विचार करा, आपण कुठे आहे ते कुठे. अशा या नामदेवरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्तचा हा उत्सव, भव्य दिव्य उत्सव. आणि त्यानिमित्त नामदेवरायांचं नावच काय होतं, नाम. आणि पहिल्या दिवसाची रूपी सेवा, म्हणूनच नाम प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. नाम घ्या सगळी सांगतात, नामस्मरण करा. पण हे नामस्मरण करायचं का? तरी तुम्हाला विचारलंय, नामस्मरणच का करायचं? कितीतरी साधनेनं देवाला प्राप्त करून घ्यायची, मग नामस्मरण का करायचं?
आपल्याला प्राप्त होतात. हे मी नाही सांगत, तुकोबा नाही सांगतात. सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम. सगळ्या सुखांचा अधिकारी आपण बोलतो कधी हरिनाम मुखाने उच्चारल्यानंतर. कोणत्या सुखांचा? तर ज्या सुखांसाठी आपण रात्रंदिवस तळमळ करत असतो, प्रपंचामध्ये राब लागतो, कुणालाच किंमत नसते, पण आपण राबतो. कशासाठी? सुखासाठी राबतो. पैसे कशासाठी कमवतो? सुखासाठी कमवतो. पण ते सुख आपल्याला मिळतं का? मिळतं का ते सुख? नाही मिळत. आपल्याकडे जर सायकल असेल तर आपल्याला वाटतं आपल्याकडे टू व्हीलर असावी. आपल्याकडे जर टू व्हीलर असेल तर आपल्याला वाटतं आपल्याकडे फोर व्हीलर असावी. आपल्याकडे फोर व्हीलर असेल त्यात सुद्धा अपेक्षा लागत नाही, मन लागत नाही. आपल्याला वाटतं मोठी गाडी असावी. मोठी गाडी असल्यावर हेलिकॉप्टर असावं असं वाटतं. हेलिकॉप्टर असल्यावर विमान असावं असं वाटतं. आणि ज्याच्याकडे विमान आहे त्याला वाटतं या विमानात बसून मी फुलोय, आता वजन कमी करण्यासाठी मला परत सायकल पाहिजे. म्हणजे आहे त्यामध्ये आपण सुखी आहोत का? समाधानी आहोत का? पण नामस्मरणाचा काय फायदा आहे माहिती का? जे आहे त्याच्यामध्ये आपण सुख शोधायला लागतो, समाधान शोधायला लागतो. आणि म्हणून तुकोबाने म्हणतात सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम. सगळ्या सुखांचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. कशामुळे? नामस्मरणामुळे. काय झालं? नामस्मरणाचा पहिला फायदा. दुसरा काय माहिती का? हे जे आपलं नाशिवंत शरीर आहे ना ते सुद्धा पवित्र होतं. कशामुळे? नामस्मरणामुळे. सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी हरीचे नाम. जे आपलं शरीर आहे ना ते सुद्धा चांगल्यात चांगलं शुद्ध होतं, पवित्र होतं. कशामुळे? फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे शरीर पवित्र होतं. देवाचं नामस्मरण केल्यामुळे आपल्याला आराधना आणि त्याचं जो रूप प्राप्त होतं ही नामस्मरणाची
हे बघ राजा, मद्यपान करणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. किती कामधून ऐकताय. मद्यपान करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण ते करण्यासाठी आधी ते शुद्ध करावं लागतं, तेव्हा ते चांगलं असतं. मग शुद्ध कसं करायचं? तू एवढा निरोगी आहेस, तू निष्कृष्ट आहेस, एवढा आरोग्य आहेस, इतकं तुझ्या शरीर सगळं तुझं खराब झालंय, कारण तू मद्यपान करतोस. मद्यपान चांगली गोष्ट आहे, पण तू जे पितोस ते अशुद्ध आहे. ते तुला शुद्ध करून ठेवावं लागेल, तेव्हा तू सदृढ होशील. आता शुद्ध करणं वेगळी गोष्ट आहे का? नाही, याने विचारलं, पण मला सांगा मला मद्यपान शुद्ध कसं करायचं? पुन्हा त्या साधूने काय केलं? त्याच्या जवळ असणारी थैली ते 108 मण्याची जपाची माळ काढली आणि राजाच्या हातात दिली. राजाला सांगितले, हे बघ, तुला मद्यपान करायचंय, तू हुशार कर. फक्त काय करायचं माहितीये का? ते मद्यपान पीत असताना ते आधी शुद्ध कर आणि मग पी. मग शुद्ध करण्यासाठी काय करू? हे बघ, ही 108 मण्याची जपाची माळ आहे ना, ही घे. रोज 108 मणी एक मंत्र, काल मंत्र दिला त्याला आणि सांगितलं, रोज 108 मणी जप करायचा. 2 वेळा दिवसातून 2 वेळा या माळेचा जप करायचा आणि दिवसातून एकदाच मद्यपान करायचं. ते सुद्धा कधी? रात्री करायचं. दिवसभरात मद्यपान करायचं नाही. मद्यपान करणं चांगली गोष्ट आहे. त्या राजाला सुद्धा ते फुलवलं आणि मग सांगितलं, मद्यपान करणं चांगली गोष्ट आहे, फक्त ते शुद्ध करून घे आणि दिवसातून एकदाच पी. राजाला सुद्धा आवडलं. त्याला काय केलं? शुद्ध करायचंय, आपल्याला सुद्धा असं थोडं व्हायचंय. म्हणून याने काय केलं? रोज सकाळ संध्याकाळ 108 मण्याची माळ जपायची आणि ती काय करायचं? साधूने परत पुढे सांगितलं की जी 108 मण्याची माळ आहे ना, ती तू ज्या पेल्यातून पितोस त्या पेल्यामध्ये टाकत जा. आता पेला बघा, मला काही माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर बघा. हा जो पेला आहे ना, त्यात 108 मण्याची माळ टाकत जा आणि मग त्याच्यामध्ये मद्यपान करून मग ते पीत जा. पण परिणाम काय झाला? ही माळ वस्तुतः जपायचा, देवाचं नाम स्मरण करायचं, त्या पेल्यामध्ये टाकायचा. दारूची मात्रा, मद्यपानाची मात्रा सुद्धा कमी झाली. ती प्यायला लागला. कालांतराने नामस्मरणामुळे त्याची इच्छा होऊन गेली ती पिण्याची. बरं, नामस्मरणामुळे शरीरामध्ये जे आपण करतो, नामस्मरण करायला आपण जे सुद्धा काही करतो ना, ते देवाला प्राप्त होतो. मग शेवटी देवाला सुद्धा दारू पिणं अशक्य आहे ना, मग त्या राजाच्याच मनातून दारूचं भूत घालून टाकलं. ती रोज 108 मण्याची माळ त्या पेल्यामध्ये टाकायची आणि मग मद्यपान करायचं. दिवसातून एकदा करायचं. कालांतराने त्याचे डोळे उघडले. आपल्या प्रजेने बघितलं काय आपल्या प्रजेची हालत आहे, आपण काय करत होतो आणि आपल्या प्रजे सुद्धा आपल्याकडे काय करते. शेवटी या नामस्मरणामुळे तो राजा सुधारला गेला आणि आपलं सगळं राज्य सुखाचे केलं. पण हे सगळं करण्यासाठी काय करावं लागतं? त्याला नामस्मरण करावं लागलं. मग नामस्मरणाचा किती मोठा फायदा आहे ते बघा. जर आपल्याही घरात कोण असं असेल ना, तर सांगा त्याला, जीवनाचा उद्धार होईल. म्हणून नामस्मरण करायचं. आता काय कळलं की नामस्मरणामुळे सुख प्राप्त होतं, नामस्मरणामुळे शरीर पवित्र होतं, नामस्मरणामुळे अजून काय होतं? तो काय म्हणतात अभंगाचा तुमचा नाम संगीता स्वतंत्र परे सोगे नाम संगीता
देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी खूप साधन आहे. योग, याग, तप, व्रत, दान, साधन याच्यापेक्षा जास्त साधन आहे देवाला प्राप्त करून घेण्यासाठी. पण या सगळ्या साधनांना कष्ट करावं लागतं. पण नामस्मरण कसं आहे? सावकार महाराज म्हणतात, न लगे सायाचं, न पडे संकट, नामे संकेवाद नामस्मरण साधन कसं आहे? न लगे सायाचं, आपल्याला कोणतं साया करायची गरज नाही. आपल्याला कोणतं संकट येणार आहे नामस्मरणामुळे? नाही. बरी वाट कशी आहे? वैकुंठाला जाणारी वाट आहे. सगळ्यात सोपी असणारी वाट आहे. आणि या नामस्मरणामुळे काय होतं? जरा तीन पापे जन्मांतरीची. जन्मांतरीचं जे आपलं पाप आहे ना, ते या नामस्मरणामुळे नाहीसं. आपलं जे पाप, आपल्याकडून करणारं पाप आहे, जे आपलं संचित आहे आधीचं, ज्याच्यामुळे आपल्याला या जन्मामध्ये दुःख भोगावं लागतं, असं असणारं पाप आपलं कशामुळे नाहीसं होतं? कशामुळे नाहीसं होतं? ओळख झाली. कशामुळे नाहीसं होतं? हे नामस्मरणामुळे नाहीसं होतं. आपल्या जवळच असणारे वाल्मिक ऋषींचं मंदिर आहे, बरोबर? त्यांचा सुद्धा किती महापापी होता वाल्मिक. किती दुराचारी होता, किती महापापी होता. एक जर माणूस मारला, ब्राह्मण एक मारला, तर त्याच्या गणपतीला असणारा 40 लाखांचा आकडा तो एका नाजनात टाकायचा. आणि अशी 7 नाजनं त्या खड्यानं माणसं मारून भरली होती. मग विचार करा किती मोठं पाप केलं होतं. पण नारद महर्षींची सद्गुरूंची भेट झाली, नाम घेतलं, रामनामाचा जप केला आणि त्याचा उद्धार झाला. वाल्मिक ऋषी झाले आणि त्यांनी काय केलं? नामस्मरण केलं. नामस्मरणाच्या जोरावर रामायण लिहिलं आणि बघता काय, जगाच्या मालकाला धर्माच्या कटिबंधात राहून, धर्माच्या बंधनात राहून अवतार कार्य करावं लागलं. कशामुळं? नामस्मरणामुळे. भक्तानं नामस्मरण केलं आणि माझ्या भक्तानं काहीतरी माझ्यासाठी लिहून ठेवले, मला तसं वागलं पाहिजे. हे फक्त नामस्मरणामुळे जगाच्या मालकाला तसं वागावं लागलं.
सोलापूर जिल्ह्यातील जवळच पंढरपूरच्या जवळ असणारं गाव असून सुद्धा ते कधीच पंढरपूरला
बघितलं तर सावता महाराज एका वडाच्या झाडाखाली नामस्मरण करत बसले. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचा जप आहे. नामदेवाने ज्ञानोबांना कळालं की देव इथं कुठेतरी असणार. देव कुठे असतो? भक्तापाशी असतो. ज्ञानोबाराय तिथे आले. विचारलं काय महाराज तुम्ही पाहिलं का हो देवाला? देव आले. सत्य मला नाही मला नाही माहित. शेवटी नामदेवराय ज्ञानोबाराय देवाला जोरात हाक मारली. काय देवा कुठे गेलास? लवकर ये. आम्ही शोधून शोधून दमलो तुला. आणि ज्ञान आणि नाम पाठीमागे लागल्यामुळे देवाला सुद्धा शेवटी हृदयातून बाहेर यावं लागलं. पण विचार केला का? फक्त नामस्मरण केलं म्हणून देवाला सुद्धा ओढ लागली की कोण आहे सावता महाराज? काय येतो? कशासाठी दिसतंय ना? त्याची भेट घेतली पाहिजे. आजपर्यंत कधीच पंढरपुरात आला नाही. मी त्याला कधीच बघितलं नाही. त्याला जाऊन बघावं म्हणून जगाचा मालक आपल्या सोबत आपल्या भक्तांना घेऊन त्याच्या भेटीसाठी गेला. बरं हे तेव्हाच घडलं का? नाही. आज सुद्धा त्याने कितीतरी वारकरी बरोबर कितीतरी लोक वारकरी आपण सगळे पंढरपूरला जातो. आपण सगळ्यांनी बघितले सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. कॅलेंडर मध्ये सुद्धा लिहिलेलं असतं नामदेवरायांच्या पालखीचं प्रस्थान, तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान. आगमन झालं किंवा पोहोचल्या पालख्या सगळ्या पालख्यांचं येतं. पण सावता महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपुरात झालंय हे कधी वाचले? पंढरपुरात गेल्यानंतर त्यांची पालखी कधी बघितली का? कधीच नाही. कारण अजून सुद्धा सावता महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूरला जात नाही. तर आषाढी वारी झाल्यानंतर स्वतः विठोबारायांची पालखी अरण्येटी या गावी सावता महाराजांच्या भेटीसाठी जाते. अजून सुद्धा हे सगळ्या गोष्टी उदाहरणामध्ये सायाचं जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. मग मला सांगा नामस्मरण केल्यावर आपल्याला खर्च करायची गरज आहे का? आपण पंढरपूरला गेलंच पाहिजे असा कुठे नियम आहे का? नाही. आपण जर जागेवर बसून नामस्मरण केलं ना तरी सुद्धा देवाला आपल्या भेटीला यावंच लागणार आहे. मग ते नामस्मरण कसं करायचं हे सुद्धा खूप उपकारायचं आहे.
आपण जर नामस्मरण केलं तर आपल्याला नामाला जायची गरज नाही, पण आपण काय करायचं, एका जागेवर बसायचं, एक चित्त करायचं आणि त्या देवाला आठवायचं, देवाचं नामस्मरण करायचं. महाराज तेवढंच होत नाही, बरोबर काय? एक चित्त आपलं होत नाही. आपल्याला सगळ्यात अवघड असणारं काम कोणतं आहे? एक चित्त करणं. कारण हे जे चित्त आहे ना, हे जे मन आहे ना, ते आपल्या एका जागी थांबतं का? नाही, सगळीकडे फिरून येतं. फिरताना जरी बसतो ना तरी आमची मुलगी फिरली, कुठे काय झाले, कुठे काय होतं, बरोबर ना? चित्त काय आपल्या एका जागी राहत नाही. असं जे उदाहरण देते, एक दाम्पत्य होतं. त्या दाम्पत्यामध्ये पत्नी जी होती ना, ती वारकरी होती. ती काय करायची, दर एकादशीला, महिन्यातील दर एकादशीला, एका एकादशीला पंढरपूरची वारी करायची, पंढरपूरला जायची, विठोबाचं दर्शन घ्यायची. पण एक दिवस काय झालं, तर तिच्या पतीने तिला सांगितलं, हे बघ, तू दर महिन्याची वारी करतेस, यावेळी काय कर, तू जाऊ नकोस, यावेळी वारीला मी जातो, यावेळी मी देवाचं दर्शन घ्यायला जातो, तू काही जाऊ नकोस, मी जातो. पण ठीक आहे, पत्नी म्हणाली, जावा तुम्ही, मी नेहमी जाते ना, यावेळी देवाचं दर्शन तुम्हाला घडेल, तुम्ही जाऊन या. आणि असं ठरलं, दोघांचंही ठरलं. यावेळी घरी जायचं पत्नीनं आणि पांडुरंगाच्या दर्शनाला कुणी जायचं? पतीनं जायचं. कुणी जायचं? कुणी जायचं? पतीनं जायचं. आणि ठरलं, पती पंढरपूरला निघाला. पण पती पंढरपूरला जाण्याच्या आधी बायकोला सांगून गेला, हे बघ, मी पंढरपूरला निघालोय. धाका सांगत होता, मी पंढरपूरला निघालोय. आई, सकाळी 5 वाजता उठ, लवकर उठ, जेवण कर. उद्या आपल्या रानामध्ये माणसं कामाला आहेत, त्यांचं जेवण वेळेवर पोच कर. रानात जाऊन त्यांच्यावर लक्ष दे, पण रानातच बसू नकोस. घरी येऊन त्यांना मान टाकव, त्यांना वरण घाल, बरं तेवढं करू नकोस. पिंट्या शाळेत जाईल, त्याचा डबा आणून दे. पत्नीला होते कामाकडे माहीत नसावी, खास करत नसेल. पिंट्याला डबा दे, त्याला संध्याकाळी शाळेतून घेऊन ये, संध्याकाळचं जेवण कर, माझ्या आई वडिलांना उपाशी ठेवू नको. अशी कितीतरी कामं सांगून हा पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेला, पंढरपुरामध्ये पोहोच झाला. इकडे बायकोच्या मनामध्ये एकच
पवित्र अशी असणारी माय माऊली जगाची माता तिचं दर्शन घडेल आणि नंतर बाहेर आल्यानंतर जर त्यांनी पाठ फिरवली ना तर कळसाचं दर्शन घडेल, पताकाचं दर्शन घडेल. मग आता मला सांगा खऱ्या अर्थानं पंढरपूरला गेलो कोण? देह कुणाचा पंढरपुरात होता आणि चित्त कुणाचं पंढरपूरमध्ये होतं? देह कुणाचा पंढरपूरमध्ये होता? देह कुणाचा पंढरपूरमध्ये होता? कुणाचा? आणि चित्त कुणाचं पंढरपूरमध्ये होतं? आणि नामस्मरणासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? चित्त एकाग्र असणं महत्त्वाचं. जर आपलं चित्तच खालीवर नसेल तर पंढरपूरला जाऊन पायपीट करून शरीराचा हात करून खिसा सुद्धा कामाला लावून काय गरजेचं आहे का? जर चित्तच एकाग्र नसेल तर म्हणून काय करायचं? थाळीनं पैसून करा एक चित्त आवडी आनंद आळवा. मग कुठल्या आनंदाला आळवायचं हे सुद्धा सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणात. या विना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
नाही. म्हणून काय म्हणायचं? राम. कृष्ण का म्हणायचं? तर कृष्ण हा आनंदवाचक किंवा परमानंदाची अनुभूती देणारा शब्द आहे. ज्यावेळी श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला, बरोबर ना? श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला ना? का मथुरेत झाला हो? कुठे झाला? मथुरेत झाला. झोपला होते तुम्ही. कोणी झोपले? श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? मथुरेत झाला. पण मथुरेमध्ये आनंद झाला नाही, कारण मथुरेमध्ये काय होतं? जाच होता. पण ज्यावेळी श्रीकृष्णाला गोकुळात आणले गेलं, मायाजवळ नाहीशी झाली आणि सगळ्यांना जाग आली, त्यावेळी सगळीकडे आनंद उत्साह निर्माण झाला. नंदाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला, सगळ्या गोकुळामध्ये आनंद पसरला. तसंच ज्यावेळी श्रीकृष्णाचं प्रागट्य आपल्या अंतःकरणातून गोकुळात होतं ना, त्यावेळी आपलं अंतःकरण आनंदून जातं. म्हणून श्रीकृष्णाच्या नामस्मरणाचा करायचं. किती झाली नावं? कोणती कोणती झाली? राम आणि आता हरी नाम म्हणायचं. हरी हे नामस्मरण का करायचं? तर हरी या शब्दामध्ये साधकाचं दुःख हरण करण्याची ताकद आहे. म्हणून हरी या मंत्राचा जप करायचा. का करायचा? साधकाचं दुःख हरण होतं म्हणून हरी. आणि विठ्ठल का म्हणायचं? का म्हणायचं विठ्ठल? तर विठ्ठल या नावामध्ये तिन्ही देवतांचा समावेश आहे. असं कसं होईल? विठ्ठल म्हणजे हा पांडुरंग परमात्मा जो कधीवर नाही उभा आहे, पण तिन्ही देवतांचा समावेश या नामस्मरणामध्ये कसं होईल? बरोबर का नाही? असा प्रश्न पडला का नाही? नाही पडला? कळालं नाही का? कळालं नाही? विठ्ठल या नामस्मरणामध्ये तिन्ही देवतांचा समावेश होतो. कसा तो ऐका. वि म्हणजे विधाता, आणि विधाता कोण आहे? विधाता कोण आहे? ब्रह्मदेव. विधाता कोण आहे? ब्रह्मदेव. वि म्हणजे विधाता. ठ म्हणजे काय? निळकंठ. निळकंठ कोण आहे? शंकर महादेव. आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत, आणि लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. मग विठ्ठल, विधाता, निळकंठ आणि लक्ष्मीकांत या तिन्ही देवतांचा समावेश कशात होतो? विठ्ठल. मग विठ्ठल या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे? बरं, केशव हे नामस्मरण असं आहे ना, की केशव हे नामस्मरण घेतल्यामुळं आपल्यामध्ये आत्मसिद्धी प्राप्त होतात. मग एवढे सामर्थ्यवान असणारे हे नाव आहे. कोणतं? राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशव. कसं सामर्थ्यवान आहे? तर राम म्हटल्यावर पाप निघून जातं, कृष्ण म्हटल्यावर आनंद होतो, हरी म्हटल्यावर दुःख नाहीसं होतं, विठ्ठल म्हटल्यावर तिन्ही देवतांचं नामस्मरण म्हटलं जातं, आणि केशव म्हटल्यावर आत्मसिद्धी प्राप्त होत आहे. आणि म्हणून या नामस्मरणाचा जप करायचा. कसा करायचा? सदा सर्व काळ या नामस्मरणाचा जप करायचा. या नामस्मरणाला एवढी ताकद आहे, एवढी कुठल्याच नामस्मरणात नाही. आणि हेच गोपाळ आहे, शपथ घेऊन सांगतात अभंगाच्या पाचव्या
नामस्मरण का करायचं? जन्मांतराची पापे नाहीशी होतात. आणि नामस्मरण केल्यामुळे आपल्याला नामांतराची गरज आहे का? नाही. का नाही त्याची गरज? कारण स्वतः देव घरी येतो. म्हणून एका जागेवर बसायचं, एक चित्त करायचं आणि त्या देवाला आळवायचं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप सदा सर्वकाळ करायचा. आणि तुकोबाराय सांगतात की नामस्मरणाशिवाय यावी नाही जास्तावै साधन. याच्यापेक्षा दुसरं साधनच नाही. विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो. कुणाची शपथ घेतली? विठ्ठलाची शपथ घेतली. आपल्याला जीवनाचा उद्धार करायचा आहे तर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? सगळ्यांनी त्या देवाचं नामस्मरण करायचं. नामस्मरण का करायचं कळलं? नामस्मरण का करायचं? आता सगळ्यांनी माझ्या मागून देवाचं भजन करायचं. सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी सगळ्यांनी करायचं. टाळ्या मारकरी सगळ्यांनी
एका जागेवर बसले चित्त केलं नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्याला रामानामाची गरज नाही. देव जागेवर येतो. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र आपण एका जागेवर बसले चित्त करून घेतला ना आपल्याला रामानामाची गरज नाही. देव आपल्याकडे येतो. याच्यापेक्षा दुसरं साधनच नाही. हेच साधन तुम्ही करा. हे साधन केल्यामुळे काय होणार आहे? रामानामाची गरज नाही. देव आपल्याला भेटायला येईल. तुकोबाला सांगतात सर्वात सोपं साधन हेच आहे. शहाण्या माणसाने हे घ्यावं. हे घेतल्यामुळे काय होईल? रामानामाची गरज नाही तर देव आपल्या घरी येईल. ज्ञानेश्वर माऊली